हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अस्मी क्रिएशन. आज आपण ही पटकन सुंदर सोपी अशी वुलन मॅट किंवा वुलनची रांगोळी बनवायला घेऊया. मार्गशीर्ष महिना येतो आहे तेव्हा लागणारच आहेत आणि अगदी छान दिसते आणि पटकन होते ही रांगोळी. तुम्हाला माहितीच आहे, यावरती तर मी बरेच व्हिडिओज बनवलेले आहेत आणि काय काय लागतं काय काय नाही ते देखील मी तुम्हाला सांगितलं आहे. आता ह्या दोन सेपरेट होणार रांगोळ्या आहेत. एक ही सर्कल मी वेगळी केली आणि हे वरचं केलं आहे. सर्कल अगदी गोल केले की सो दॅट तुम्हाला ते तसं वेगवेगळं मांडता येईल किंवा एकत्रही मांडता येईल, चौरंगाभोवती मांडता येईल, दरवाजामध्ये बाहेर ठेवता येईल, पाटाच्या समोर ठेवता येईल. अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही ही फुलं आणि हा गोल तुम्ही ठेवू शकता आणि डिपेंड म्हणजे तुम्हाला कसं करायचं आहे त्यावरती ते त्या पद्धतीने ते तुमचं ते डिझाईन ते होऊ शकतं. म्हणून मी हे दोन मुद्दाम असे वेगवेगळे ठेवले, अटॅच काही केले नाही. आता तुम्हाला माहीतच आहे, नेहमीप्रमाणे आपल्याला याला फेदर वूल लागणार आहे, त्यानंतर आपल्याला ग्लूगन लागणार आहे, त्याचप्रमाणे कात्री लागेल आणि आपल्याला ज्या खालचं जे मटेरियल आहे ते एक तर तुम्ही कापडी कॅनव्हास घेऊ शकता किंवा पॉलिस्टर, मी तुम्हाला सांगितलं होतं पॉलिमरचं कापड, ते देखील तुम्ही वापरू शकतात. आता मी डिझाईन हे चूज केलं होतं, त्याला मी आता मधोमध एक रेष दिली आणि हे ह्या पद्धतीने मी हे ड्रॉ करते. आता मी हे निम्मच ड्रॉ करते, नीट बघा मैत्रिणींनो, हे निम्मच मी ड्रॉ करते आहे फुल, सो दॅट हे पान पण मी एका साईडला ड्रॉ केलं, एका साईडला मध्ये मी रेष मारून घेतली बरोबर आणि मी एका साईडचं ड्रॉ केलं. आता तेच मी दुसऱ्यावरती मी ओव्हरलॅप करते आहे आणि कात्रीने तो बरोबर मधल्या रेषेबरोबर केल्यानंतर तो आकार मी हा कापून घेते आहे. म्हणजे खालचा पानाचा आकार आणि वरच्या ज्या 3 पाकळ्या आहेत, म्हणजे एक मधली पाकळी जी एका साईडला अर्धी होती, बघा ही बरोबर अर्धी होती आणि ही एका साईडला अर्धी येते आहे, ते मी कट करून घेते आणि ते कट केल्यानंतर आता मग मी परत हा तो जो आकार आहे तो मी देते आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही हे असे कुठलेही डिझाईन्स तयार करू शकतात. साधारणतः सिमेट्रिकल हे घेतल्यानंतर बरोबर ओव्हरलॅप केलं की ते तसंच कट करून घ्यायचं आणि हेच तुम्ही एक कट केलेलं तुमचं मेजरमेंट हे एक असेल तर यावरनं तुम्ही असंख्य बनवू शकतात वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशन्समध्ये. तर आता मी हे एक केलेलं आहे, याच पद्धतीने दुसरं मला करायचं असेल तर ते दुसरं त्याच्यावरती ठेवायचं. हे ठेवलं दुसऱ्या याच्यावरती, एक तर आउटलाईन काढून घ्या किंवा मध्ये तुम्ही कार्बन कॉपी ठेवून ट्रेस केलं मधलं तरी तुमचं ते होतं. आता आपण नेहमीप्रमाणेच याला फेदर वूल घेतो आहे आणि फेदर वूल घेतल्यानंतर आपण ग्लूगनने ती चिटकवतो. आता हे सगळ्यात पहिल्यांदा मी आउटलाईन ही ब्लॅक कलरने करते. आता ही ब्लॅक कलरने आउटलाईन सगळीकडे मी पूर्ण जिकडे मी आखून घेतलं तिकडे सगळीकडे ब्लॅक कलरने आउटलाईन केली. आता आतले जे कलर्स आहेत हे तुम्ही तुमच्या मनाने भरा. पानाचे ग्रीन शेड आणि मधले हे सगळे मी हे भरून घेतलेले आहेत. हे बघा, हे असं तयार होतं. आता ही तुम्ही खूप सोपी आहे, ही नक्की तुम्ही करून बघा. आणि खूप जणं माझं चॅनल बघतात पण सबस्क्राईबच करत नाही, म्हणजे 97% लोक बघतात ते पण सबस्क्राईब करत नाही. सो प्लीज सबस्क्राईब करा, आवडलं तर कॉमेंट करा. थँक्यू तुम्ही हे बघितल्याबद्दल.